देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच आजरा तालुक्यातील कानोली येथील कानोली सहकारी विकास सेवा संस्थेची स्थापना झाली. कानोलीसारख्या छोट्याशा गावात स्थापना होणे गेल्या 75 वर्षाची या संस्थेची वाटचाल गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या संस्थेने शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, असंही ते म्हणाले. कानोली येथील कानोली विविध कार्यकारी सहकारी संस्था अमृत महोत्सवी कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाषणात बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी 2 वर्ष झाली असताना या गावातील लोकांना एखाद्या विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतीला अर्थपुरवठा करता येईल असं वाटलं. त्या विचारातूनच या संस्थेचा जन्म झाला. कैलासवासी अमृतकाका देसाई यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्य केले. एवढ्या छोट्याशा गावात आज घडीला 1.5 कोटी रुपयांचा अर्थपुरवठा होत आहे. 1.5 लाख नफा आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 99% वसुली आहे. या बाबी कौतुकास्पद आहेतच. अशा सर्वच विकास सेवा संस्थांच्या पाठीशी केडीसीसी बँक हिमालयासारखी उभी राहील. केडीसीसी बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शेतकरी कल्याणाच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करा, असंही ते म्हणाले. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने आम्ही एक आदर्श निर्माण केला आहे. अलीकडेच कानोलीसह पंचक्रोशीतील 10 गावांचा भाग उत्तूर मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला. या भागातही नियोजनपूर्व विकास योजना राबवू. भाषणात केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ मंत्री मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघात कानोलीसह सुलगाव, चांदेवाडी, मुंगुसवाडी, खेडे, हजगोळी, बुद्रुक, हाजगोळी, खुर्द, पेद्रेवाडी, कोवाडे, निगुणगे, गजरगाव, सरोळी ही गावे अलीकडेच समाविष्ट झालेली आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या नव्या पुनर्रचनेत येत्या विधानसभा निवडणुकीला आजरा तालुका मंत्री मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट व्हावा, म्हणजे या भागाचे नंदनवनच होईल. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, माजी सरपंच राजेंद्र मुरकुटे यांची भाषणे झाली. यावेळी गडिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुळे, केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण देसाई, परशुराम आबगे, सुधीर कुमार पाटील, संभाजी आबगे, बाबूराव पाटील, राजेंद्र पाटील, विलास मुरकुटे, श्रीपतराव देसाई, पांडुरंग भोसले, रमेश भोगण, मारुती पाटील, पंडित पाटील, विठ्ठलराव देसाई, राजेंद्र जोशीलकर, दीपक देसाई, काशीनाथ तेली, हरिभाऊ कांबळे, अनिकेत कवळेकर, रशीद पठाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. स्वागत माजी सरपंच व आजरा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मुरकुटे यांनी केले. प्रास्ताविक परशुराम आबगे यांनी केले. सूत्रसंचालन जनार्दन बावणे यांनी केले, तर आभार पंडित पाटील यांनी मांडले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.